श्री स्वामी समर्थ. चिवडा म्हणजे ना आमच्या घरातील परमनंट मेंबर आहे. तर आज मी कुठलाही चिवडा मसाला न वापरता मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा महिनाभर टिकणारा तसं तर तो टिकतच नाही, कुरकुरीत खमंग चटपटीत असा चिवडा बनवणार आहे. तर सगळ्यात अगोदर इथं मी अर्धा किलो चुरमुरे घेतलेले आहेत. त्याला स्वच्छ चाळून आणि निवडून घ्यायचं. चिवड्यामध्ये टाकण्यासाठी इथं मी थोडंसं साहित्य घेतलेले, 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी डाळे, 1 वाटी कढीपत्ता, लसूण, खोबरं आणि 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. अर्धा किलो चुरमुरे तर इथं मी 1/2 किलो कच्चे मका पोहे घेतलेले आहेत. तर आता गॅसवरती कढई ठेवायची, त्याच्यामध्ये तेल घालायचं. 1-2 मिनटानंतर आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे. तर आता सगळ्यात अगोदर इथं मी मका पोहे तळून घेणार आहे. तर हे मका पोहे मी थोडे थोडे करून छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे. जास्त प्रमाणात टाकले तर मका पोहे व्यवस्थित तळले जात नाहीत, म्हणून मी थोडे थोडे करून याला छान तळून घेणार आहे. तर चिवडा बनवायची प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते. प्रत्येकजण आपल्या आवडीच्या मसाल्यानुसार आणि आवडीच्या साहित्यानुसार हा चिवडा बनवत असतो. तर माझ्या घरात चिवड्यामध्ये मका पोहे आवडतात, म्हणून मी दरवेळेस मका पोहे वापरूनच चिवडा बनवत असते. तर आपले सगळे मका पोहे छान तळून झालेले, त्याला मी एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे. तर आता आपण मस्त शेंगदाणे तळून घेऊया. तर शेंगदाणे तळताना सुद्धा गॅस एकदम मी बारीक केलेला आहे, म्हणजे शेंगदाणे व्यवस्थित तळले जातात. शेंगदाण्याचा थोडासा रंग चेंज झाला की शेंगदाणे काढून घ्यायचे, कारण शेंगदाणे जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत शेंगदाणे तळण्याची प्रोसेस ही चालूच असते. तर आता मस्त शेंगदाणेसुद्धा आपले तळून झालेले आहेत, त्यालासुद्धा काढून घ्यायचं. नंतर आता आपण डाळे तळून घेऊया. तर डाळे तळायला खूप जास्त वेळ लागत नाही, ते पटकन तळले जातात. जर याच्यातलं बऱ्याच जणांना डाळे आवडत नाहीत, बऱ्याच जणांना शेंगदाणे आवडत नाहीत, बऱ्याच जणांना मका पोहे आवडत नाहीत. तर प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार हा चिवडा बनवत असतो. तर असाच मी माझ्या घरात जसा चिवडा बनवला जातो तसाच हा चिवडा मी बनवते. तर आता डाळीसुद्धा तळून झाले. तर आता आपण खोबरं तळून घेऊया. खोबरं जास्त प्रमाणात आवडत नाही, तर म्हणून मी थोडंसंच इथं खोबरं वापरलेलं आहे. तर मिरची घेतली होती, त्यालासुद्धा कट करून घेतलं. तर मिरची शक्यतो व्यवस्थित अशी तळून घ्यायची कडक होईपर्यंत, कारण मिरची जर थोडीशी कच्ची राहिली तर आपले चुरमुरे काही दिवसानंतर असे साधळू शकतात. म्हणून मी मिरची एकदम लालसर आणि कडक होईपर्यंत तळून घेतलेली आहे. तर आता मिरची काढून घ्यायची. नंतर याच्यामध्येच मी आपण जो लसूण सोलून घेतला होता त्याला थोडंसं ठेचून घेतलेलं आहे, आणि लसूणसुद्धा आता व्यवस्थित कडक होईपर्यंत मी तळून घेणार आहे. लसूण तळत आहे तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 छोटी वाटी साखर घेतली आहे, 2 सैंधव मिठाचे खडे घेतलेले आहेत, त्याला मिक्सरवरती वाटून घ्यायचं. तोपर्यंत आपला लसूणसुद्धा छान गुलाबीसर रंगावरती तळून झालेला आहे, तो सुद्धा आता काढून घ्यायचा. नंतर याच्यामध्येच मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि कढीपत्तासुद्धा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा. खूप जास्त तेल टाकल्यावर उडतो, हाताला भाजू शकतं, म्हणून याच्यावरती मी झाकण टाकलं होतं. तर आता झाकण काढून याला सगळीकडून छान मिक्स करून कुरकुरीत होईपर्यंत हा कढीपत्ता मी तळून घेतलेला आहे. तर चिवड्यासाठी लागणारं सगळं साहित्य मी तळून झालेलं आहे, ते एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतलं होतं. तर आता हे तळून घेतलेलं साहित्य एका मोठ्या ताटामध्ये मी काढून घेतलेलं आहे, आणि अगोदर आपण साखर आणि सैंधव मीठ जे मिक्सरवरती वाटून घेतलं होतं ते आता याच्यावरती टाकून घ्यायचं. तुम्ही याच्यामध्ये काळी मिरीची पावडरही वापरू शकता. जर लहान मुलं आहेत म्हणून मी मिरचीचे तुकडे टाकले, ते बाजूला काढून ते खाऊ शकतात. तर ते सगळं छान मिक्स करून घ्यायचं. आताच हा मका पोह्यांचा चिवडा बनवून तयार झालेला आहे. तर ते सगळं छान मिक्स करून घेतलं की आपला चिवड्यासाठी लागणारा सगळा शेलका माल हा बनून तयार झालेला आहे. तुम्ही असाही मका पोह्याचा चिवडा खाऊ शकता, हा सुद्धा खूप जास्त टेस्टी लागतो. तर आपलं हे सगळं छान मिक्स करून बनवून तयार झालेलं आहे. आजकाल बाजारामध्ये भरपूर असे स्नॅक्स आहेत, पण त्या चिवड्याची सर कशालाच नाही आहे. तर आता आपण चिवड्यासाठी लागणारी वेगळी फोडणी करूयात. त्याही अगोदर इथं मी थोडेसे कच्चे दाणे घेतलेले आहेत, त्याला मिक्सरवरती वाटून घेणार आहे, कारण मी इथं चिवड्यासाठी लागणारा दुसरा मसाला वापरणार नाही आहे. आता ते मिक्सरवरती फिरून घेणार आहे. त्याच तेलामध्ये आता मी 1 चमचा मोहरी घालणार आहे, 1 चमचा जिरं घालायचं, थोडंसं हिंग घालायचं. गॅस बंद केलेला आहे मी. नंतर हळद घालायचे, आणि फक्त चुरमुऱ्यासाठी लागणारं इथं मी मीठ टाकलेलं आहे. तर आता याच्यामध्येच मी जे कच्चे दाणे वाटून घेतले ते सुद्धा टाकलेले, पण ते कुठं तो व्हिडिओ गेला मला काही कळालंच नाही त्याचं. तर आता ही मस्त खमंग फोडणी बनवून झाली होती. ते आता
या चुरमुऱ्यावरती टाकून घ्यायचे आणि याला सगळीकडून छान असं मिक्स करून घ्यायचं. तर आता याच्यातलंच मी निम्मे चुरमुरे बाजूला काढून घेतलेले आहेत, कारण तेवढं भांडं माझ्याकडं नव्हतं सगळं मिक्स होण्यापुरतं. म्हणून मी निम्म करून हे सगळं छान मिक्स करून घेणार आहे. तर आता याच्यातलाच निम्मा मका पोह्याचं चिवड्याच्यामध्ये टाकून याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपला हा मस्त कुरकुरीत खमंग टेस्टी हा चिवडा बनवून तयार झालेला आहे. तसं तर चिवड्याचे बरेच प्रकार आहेत, पण माझ्या घरात सगळ्यात जास्त आवडीने खाल्ला जाणारा म्हणजे हा चुरमुऱ्याचा चिवडा किंवा भडंग. तर आपला हा बनवून तयार झालेला आहे. तर कशी वाटली तुम्हाला चिवड्याची रेसिपी मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनल एकदा नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशा छान खमंग कुरकुरीत टेस्टी रेसिपीमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनल एकदा नक्कीच सबस्क्राईब करा. तर बाय.